नमस्कार, जय विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध शड्डू ठोकणारे शिंदे गटाचे नेते म्हणजे शिवसेनेचे नेते शिवतारे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार नाही असे ठणकावून सांगितले आहे। त्यामुळे आता बारामती लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजय शिवतारे यांच्या कडव्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे। हे जवळपास आता निश्चित झाले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना आपल्या युती धर्माबद्दल समज दिली, युती धर्म पाळावा लागेल असे सांगितले होते, परंतु विजय शिवतारे कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे शिवतारे यांच्या मनात काय, शिवतारेंचा हट्ट मुख्यमंत्री शिंदेंसाठी कसा डोकेदुखी वाढवणारा ठरतोय, पाहूयात आजच्या कार्यक्रमात। बारामती लोकसभेतील पवार विरोधी 5 लाख मते डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतरही शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे शड्डू ठोकण्यासाठी आता तत्पर दिसतात। बारामती जिंकायची असेल तर ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे आणि आमदार संग्राम थोपटे यांचे मतरूपी आशीर्वाद मोलाचे ठरतील याची जाणीव ठेवून त्यांनी बुधवारी अभय नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी त्यांनी शरद पवार आणि पवार घराण्याचे तुमच्यावर कशा प्रकारे अन्याय झालेले आहेत याचा त्यांनी पाढाच वाचला। ही मानसिकता खराब आहे आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आणि लढणार कोण? मग आता बघा 6,86,000 मतं पवार प्रो आहेत, तर 5,50,000 मतं पवार विरोधी आहेत ना। मग आता एका बाजूला एका बाजूला भाऊ जाईल, तर 5,50,000 मतदारांनी जायचं कोण? त्यांना दोघांनाही द्यायचं नाही। तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून मी आता नेहमी तुम्हाला सांगतो, यावेळेस निकालाच आहे। काय त्या राजकारणाशी घेणं देणं नाही, लोकांना संधी देणे, ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले, चांगली गोष्ट आहे। पुरंदर काय पुरंदर एक हाती चालेल, चिडून आहेत ना लोक। आता मला 2019 ला काय बोलते, अरे विजय शिवतारे असा प्रचाराचा भाग असतो, त्यावेळेस आपण बोलत असतो। मावळमध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला, त्याच्यावरून त्यांना राग आला। भर सभेत बोलतायत, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतो किती, तू कुणाशी बोलतोय। अख्ख्या महाराष्ट्राने ऐकले ना, तुम्ही अनेक आताही चाललेलं असेल, कुणाचे आवाके काढणे, कुणाचं हे करणे, इतकी गुर्मीजी आहे। अर्थात दुश्मनी राहिली बाजूला, ते मी त्यांना माफ केलेलं आहे, जनता नाही माफ करत ना। पुरंदरचे लोक बोलतात, बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवारांना मतदान करणार नाही। एकदम ओपन, इंदापूरला तेच बोलतात, दौंडला तेच बोलतायत। लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची, आणि काय होईल ते होईल। किती मोठे आहेत, काय फाशी देतील की भळ्या घालतील, काय करायचं ते करा। शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि कशा प्रकारे शरद पवार यांनी त्यांच्यावर अन्याय केला हे त्यांना आठवण करून दिली। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कानोसा घेतोय, नेहमी पवारच का असे प्रश्न जनता विचारत आहे। शिवाय बारामती वगळता इतर मतदारसंघावर नेहमी अन्याय होत आलाय अशीही लोकांची तक्रार आहे, असं शिवतारे म्हणाले। मात्र शिवतारे यांनी जी भूमिका अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर व्यक्त केली, त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा शिवतारे यांना उत्तर दिलं। दोघांची वक्तव्य पाहूयात। नाही, कोणीच आता या मानसिकतेत नाहीये। सगळ्या मतदारसंघातले लोक 40 वर्ष झालेला अन्याय सहन करण्याच्या मानसिकतेत नाहीये, आणि आम्ही पवारांनाच का मतं द्यायची 40 वर्ष? बारामतीत सुद्धा तावरे आहेत, जाचक आहेत, का दुसरं कोण नाही काय बारामतीमध्ये? मी स्वतः, पवार साहेब, नाहीतर पुतण्या, नाहीतर मग मुलगी, नाहीतर आता अजितदादांची सौभाग्यवती। जर दुसऱ्याला कोणाला उमेदवारी दिली तर काम कराल का त्याचं? एक लक्षात घ्या, आम्ही पूर्णपणे पवार कुटुंबियांच्या घराणेशाहीच्या विरोधात आहोत। आदरणीय पंतप्रधानांनी देशात सांगितलेले की लोकशाहीला सगळ्यात मोठा पुढचा धोका आहे तो ही डायनेस्टी आणि घराणेशाही। ही घराणेशाही मोडली आणि चांगल्या पद्धतीने सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली तर देश पुढे जाईल, आणि म्हणून आम्ही त्यांच्या पूर्णपणे घराणेशाहीच्या विरोधात। थँक्यू।
मी तुमच्या चॅनललाच बघितलं की एकनाथराव शिंदेंनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे. आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्ही आरेला कार्यक्रम करू शकतो, पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो. आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्यात. वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं हा माझा प्रयत्न आहे. शिवतारे हे बारामतीच्या रिंगणात उतरणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. मात्र बारामती जिंकायची असेल तर अनंतराव थोपटे आणि थोपटे कुटुंबियांची साथ ही महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी 40 वर्षाच्या राजकीय वैराला बाजूला ठेवून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार सुद्धा थोपटे कुटुंबियांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यामुळे अनंतराव थोपटे आणि थोपटे कुटुंबीय बारामती जिंकायची असेल तर फार महत्त्वाचे असल्याचं या भेटीतून सिद्ध झालंय. दरम्यान शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे जुने वैरी आहेत. त्यांची संघर्ष त्यांचा जुना आहे आणि तो सर्वांना परिचित सुद्धा आहे. मात्र थोपटे आणि पवार संघर्ष काय आहे, कसा नेमका सुरू झाला, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. अनंतराव थोपटे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि धडाडीचे नेते होते. कामामुळे 2 वेळा मंत्रिपदाची त्यांना संधी सुद्धा मिळाली. मुख्यमंत्री पदही मिळणार होतं. शरद पवारांमुळे डाव चुकला. थोपटे पवार संघर्षाची इथूनच सुरुवात झाली. तब्बल 13 वर्षे अनंतराव थोपटे राज्याच्या मंत्रिमंडळात होते. बाबरी मशीद पडल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी दंगली पेटल्या. सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर नाईक यांच्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. अनंतरावांची मंत्रिमंडळात निश्चिती होती, पण शरद पवारांनी तसं होऊ दिलं नाही. तर शिवतारेंच्या बाबतीत जे काही वक्तव्य झालेलं आहे, तर शिवतारेंनी म्हटलेत की दोन्ही पवारांचा बदला घ्या. हे महत्वाचा विषय आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांचा राग जो आहे तो दोन्ही पवारांवर आहे. म्हणजे शिवतारेंच्या उमेदवारीचा जर परिणाम झाला तो एकट्या अजित पवारांना होणार नाही किंवा एकट्या शरद पवारांना होणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की बारामती लोकसभेमध्ये अशा प्रकारची सरकारमधल्या कुठल्याही नेत्यांकडून बंडखोरी होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. नणंद आणि भावजाई यांच्यात ही निवडणूक होणार आहे. दोन्ही पवारांना पराभूत करण्यासाठी शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी दंड ठोपटले आहेत. महायुतीमध्ये असूनही त्यांनी उघडपणे पवार यांना आव्हान देणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. परिणामी विजय शिवतारे यांनी मतदारसंघातील जनतेशी आणि नेत्यांशी भेटीगाठी सुद्धा सुरू केल्यात. थोपटे यांचा पवार विरोध जो लक्षात घेऊन त्यांनी भोरची मतदार आपल्या सोबत असल्याचं सुद्धा त्यांना म्हटलं. बारामती आपणच जिंकू आणि सुनेत्रा पवार हरतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. दरम्यान विजय शिवतारे जर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विजय शिवतारेंमुळे काय फरक पडेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिवतारे हे आता मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिवसेनेमध्ये आहेत. शिवसेना भाजपासोबत अजित पवार महायुती म्हणून सत्तेत आहेत. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी बारामतीमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. शिवतारेंच्या विरोधाचा अजित पवारांना दणका बसू शकतो. पुरंदरमध्ये संजय जगताप हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर संजय जगताप यांची सुप्रिया सुळेंना मदत होईल. आता पुरंदरमध्ये शिवतारेंची मदत न झाल्यास सुनेत्रा पवारांना फटका बसू शकतो. दरम्यान या वादाची सुरुवात कधी झाली? 10 तारखेला रविवारी 10 मार्चला शिवतारे यांनी आपली भूमिका एका कार्यक्रमात बोलत असताना व्यक्त केली. एका कोणत्याही कुटुंबाच्या नावावर या मतदारसंघाचा सातबारा आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि या वादाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून कशा प्रकारे शिवतारे यांच्या भूमिकेला विरोध झाला पाहूयात. आणि
पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे. 2 पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे. सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड. आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा. जाऊ द्या यांचा कार्यक्रम. इतिहास घडू द्या. या पुरंदरने इतिहास घडवले. या पुरंदरने मोठे मोठे इतिहास घडवले. एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली महायुती भक्कमपणाने त्या ठिकाणी काम करत असतानाच अशा पैचं वक्तव्य करणं हे अत्यंत गैर आहे. मी एकनाथ शिंदेजींना विनंती करतो की या बाबतीमध्ये त्यांनी गंभीर नोंद त्या ठिकाणी घ्यावी. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड पद्धतीचे चीड आणि संताप निर्माण झालेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी, ते शिवसेनेचे प्रमुख आहेत, योग्य ती समज शिवतारांसारख्या बेतालपणाने वक्तव्य करणाऱ्यांना द्यावी. याला आवरा, आणि जर हा आवरलाच जात नसेल तर याची अवकात, याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे. तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझा उन्मत्तपणा, तुझा उर्मटपणा, तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्यामुळे तुझी पायरी ओळखून तू वाग. आज तू बोलण्याचा कहर केला आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवसेनेचे शिवराळ वाचारवीर विजय शिवतारे हे आमच्या स्वाभिमानावर, आमच्या शक्तीस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं. त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी. मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला. गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार. विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेले काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता बघूया त्याचे काय फायदा होतील, कोणावर होतील. पण त्यांना फडलेली जी मतं आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच हा महाविकास आघाडीचा नाही, अन्य पक्षाचा नाही. पवार कुटुंबावर तेव्हा सांगितलं होतं की तुझा आवाका किती, तू बोलतो किती, कुणासमोर बोलतो, तुला आता तू निवडून कसा येतो हे तुला दाखवतोच. हे त्यावेळी शिवसेना पक्षाचं तिकीट घेऊन सांगून शिवतेरांना पाडलेले. आणि आता जर त्यांना अपक्ष उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं ना. आज त्यांना कळेलच, सांगून पाडणारा नेता अपक्ष उभं राहिल्यानंतर तर मग ज्या मागच्या जेवढ्या फरकाने पडले त्याच्या दुपटीने फरकाने म्हणजे डिपॉझिट जप्त होईल शिवतारांचं, अशा पद्धतीने ते पडतील. परिवारवाद बाद झाला, पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करू नका. मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का, अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, आम्ही अत्यंत संयम आणि मर्यादा आम्ही दोन्ही पक्षांनी आतापर्यंत बाळगलेली आहे. दरम्यान कशा प्रकारे शिवतारे यांनी आपली भूमिका व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीच्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागलं हे आपण पाहिलं. नंतर राष्ट्रवादीच्या या सर्व टीकेनंतर शिंदे यांनी शिवतारे यांना बोलावून घेतले आणि नाट्यमय घडामोडींनंतर 7 तास प्रतीक्षेनंतर शिवतारे मुख्यमंत्री शिंदेंना भेटले. मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारे यांना समजही दिली, आपल्याला निवडणूक लढायची आहे, आपण महायुतीत आहोत, आपल्याला महायुतीची धोरणे पाळावी लागेल अशी समज दिली. मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे या संदर्भात काय म्हणाले आणि मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर सुद्धा शिवतारे आपल्या भूमिकेवर कशा प्रकारे ठाम आहेत ते सुद्धा पाहूयात. शिवतारे मला भेटले, मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे.
आणि त्याप्रमाणे ते गेलेत. त्यांची आता तब्येत ठीक नाही, त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे. आणि मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते, शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार. पवार वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा त्यामुळे आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल. मी म्हटलं ठीक आहे, 2-4-5 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू. मी आपल्या शब्दाबाहेर नाही, परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्वाचा आहे. जेम विशेषमध्ये वेळ झाली एका विश्रांतीची. मात्र विश्रांतीनंतर बारामती मतदारसंघातला दुसरा संघर्ष उत्पन्न झालेला आहे, तो म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या निमित्तानं. त्या संदर्भात चर्चा विश्रांतीनंतर लगेच परत येतोय.